Hello friends, once again welcome all of you. So let's start with the discussion of magnetic fields due to the electric current. So आपण या टॉपिक मधले न्यूमेरिकल्स डिस्कस करतोय. मग काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, काही 2 किंवा 3 मार्कचे न्यूमेरिकल बोर्ड क्वेश्चन्स असतील. सो ते आपण डिस्कस करतोय. ओके, चला तर आज आपण त्यामधले पुढचे काही क्वेश्चन्स रिमेनिंग आहेत ते डिस्कस करूया. So let us see what is the question. A piece of straight wire has mass 20 gram and length 1 meter. एक वायर दिलेले आहे की ज्याचं मास आणि लेंथ दिलेली आहे. सिंपल. It is to be levitated using a current of 1 ampere flowing through it and a perpendicular magnetic field B in a horizontal डायरेक्शन. ओके, ती वायर लेविटेटेड केलेली आहे. लेविटेटेड केलेले म्हणजे काय तर एका पर्टिक्युलर प्लेनमध्ये ती फिक्स केलेली आहे अँगलने, विथ पर्टिक्युलर अँगल, किंवा आपण म्हणूया की एका प्लेनमध्ये ती वायर फिक्स केलेली आहे किंवा त्याला सपोर्ट दोन्ही बाजूने देऊन ती वायर त्या फील्डमध्ये ठेवलेली आहे. लेविटेटेड म्हणजे असं फारसं काही वेगळं नाही आहे, त्याच्यामध्ये ती काय केलेले जॉईन केलेली आहे किंवा त्या फील्डमध्ये ती प्लेस केलेली आहे. सिंपल असं जायचं. व्हॉट मस्ट बी द मॅग्निट्यूड ऑफ बी. बी म्हणजे काय तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द किंवा मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन. सो आपल्याला या बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी एक डायग्राम आपण कन्सिडर करूया. डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम प्रमाणे सिंपल आहे. मॅग्नेटिक फील्डचा आपला बेसिकच फॉर्म्युला यूज करायचा इथं. फक्त एक वेगळी कंडिशन याच्यामध्ये आलेली आहे, ती फक्त काय आपण बघूया. सो बघा, एक रेक्टेंग्युलर दिसतोय लाईक दिस. याच्यामध्ये ती वायर आहे आणि या वायर मधनं करंट पास होतोय या डायरेक्शनला, करंट आय. आणि इथं हे जे दिलेलं आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड which is perpendicular to the wire. याला B bar असं म्हणते, which is perpendicular to the wire and we have to find out the B. आता सिंपल आपल्याला माहिती आहे की एखादी वायर मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये, आणि ती परपेंडिक्युलर असेल तर त्याच्यावरती फोर्स किती ऍक्ट होतो. तर बी आय एल साइन थीटा आपण असं म्हणलं होतं. फोर्स इज इक्वल टू बी आय एल. सो व्हॉट इज द मॅग्नेटिक फोर्स, दॅट इज बी आय एल साइन थीटा. पण आता थीटा इथं 90 आहे ना, लेंथ ऑफ द वायर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल. सो वी कॅन राईट मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू ओनली बी आय एल. दिस इज आवर इक्वेशन, इम्पॉर्टंट इक्वेशन. सो एफ एम इज इक्वल टू बी आय एल. आता करंट आणि लेंथच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बी ची व्हॅल्यू फाइंड करायची, पण एफ एम ची व्हॅल्यू दिली का सांगा. सो करंटची व्हॅल्यू दिलेली आहे 1 एम्पियर, लेंथ 1 मीटर आहे आणि मास 20 ग्रॅम आहे. इथे लिहितो मी, करंट इज इक्वल टू 1 एम्पियर, लेंथ इज इक्वल टू 1 मीटर and mass of the wire is 20 gram. So we can write 20 into 10 raised to -3 किलोग्राम. केजी लिहितो ना आपण, 20 ग्रॅम म्हणजेच, बरोबर. सो दिस इज इन टर्म्स ऑफ केजी. सो आता बघा, फॉर्म्युला तर हाच आहे आपल्याकडे. आपण हाच फॉर्म्युला बघितलेला आहे. एफ एम म्हणजे मॅग्नेटिक फोर्स म्हणून आपण, तर किती असतो तर बी आय एल साइन थीटा इतका असतो. सो आपल्याला यातला बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, आय म्हणजे करंट आणि एल म्हणजे लेंथ माहिती आहे. ओके, सो आपण इक्वेशन लिहिलं. पण आता चेक करा, हा एफ एम दिलाय का, नाही दिला. हा बी दिलाय का, नाही दिला. आय दिलाय, एल दिलाय. म्हणजे एका फॉर्म्युल्यामधले जर 2 व्हॅल्यूज दिल्या नसतील तर आपल्याला कसा फॉर्म्युला वापरता येईल. ओके, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. जर एफ एम दिला असता, फोर्स दिला असता, तर सिंपल बी आपण फाइंड आउट केला असता, किंवा बी दिला असता तर एफ एम फाइंड आउट केला असता. पण इथं आपल्याला बी काढायचं आहे. सो फॉर दिस बी वी मस्ट नो द एफ, आय अँड एल. बरोबर, तिन्ही व्हॅल्यू माहीत पाहिजेत आपल्याला, पण आपल्याला एफ एम ची व्हॅल्यू माहीत नाही. मग या केसमध्ये आता काय करायचं बघा. तर ती वायर आहे, ती वायर या फील्डमध्ये प्लेस केलेली आहे. त्या वायरला काहीतरी मास आहे ना. ओके,
मग या केसमध्ये आपण म्हणू शकतो की त्या वायरला काहीतरी मास आहे, म्हणजे त्या वायरला काहीतरी वेट ऍक्ट होते त्या वायरवरती इन डाऊनवर्ड डायरेक्शन. बरोबर, ती वायर कुठं जायला बघेल, खाली जायला बघेल. ओके, सो वेट किती असते एखाद्या वायरवरती, तर मास इंटू ग्रॅव्हिटी इतकं असतं. बघा, कारण मासचा कन्सर्न दिला याच्यावरून लक्षात येऊ शकतं आपल्याला की आपण मास इंटू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला इथं यूज करू शकतो. सो आपण तो जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलं, मग मी त्याला म्हणतो Fg फॉर एक्झाम्पल. तर Fg किती असतं, मास इंटू ग्रॅव्हिटी. सपोज इक्वेशन नंबर 2. सो कंबाईन दिस टू फोर्सेस. सो Fm is equal to Fg. So BIL is equal to mg. So therefore B is equal to mg upon IL. Okay, so mg is 20 into 10 raised to minus 3. We can take g 10 or 9.8 डिपेंड आहे, तुम्ही इथे लिहायचं आहे ते, तुम्हाला 10 घ्यायचं आहे का 9.8 घ्यायचं आहे. शक्यतो 9.8 थेरॉटिकल साठी घेतलं जातं. MCQ CET चे क्वेश्चन जे असतात की ज्याच्यामध्ये 10 घेतलं तरी चालतं, कारण तिथं 10च्या फॉर्ममध्ये आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन्स आणि लवकर उत्तर अपेक्षित असतं, त्यासाठी तिथं 10 घेणं अपेक्षित आहे. MHT किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये आपण हे त्या पद्धतीनं जाऊया. सो 9.8 घ्या किंवा 10 घ्या, आन्सरमध्ये थोडाफार फरक पडेल. सो जीच्या ऐवजी किती घेऊ शकतो, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आयदर किंवा 10 मीटर पर सेकंड. सो आपण कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी आपण इथं 10 घेऊया आणि अपॉन 1 into 1. आता करंट अँपिअरमध्ये आहे, लेंथ मीटरमध्ये आहे, सो काही कन्व्हर्जन करायची गरज नाही. सो वी कॅन राईट दिस 20 into 10 दॅट इज 200 आणि हे 10चा वजा 3. बरोबर, मला ही टर्म घालवायची म्हणजे 1 करायचे ना, सो 10⁻0 करायचे. सो मला +3 ची ऍडजस्टमेंट करावी लागेल आणि प्लस म्हणलं की आपण लेफ्टला जातो 3 डिजिट, म्हणजे सध्या डिजिट इथं आहे 1 2 3. सो 0.2 वी कॅन राईट. ओके, सो दिस इज आवर व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो वी विल सी द आन्सर. ओके, सो आन्सर इज 0.196. बुक प्रमाणे 0.196 आन्सर आलेला आहे आणि आपल्याला आलेला आहे की 0.200 किंवा 0.2 आलेला आहे. का आलेला आहे, कारण आपण इथं 10 घेतला आणि बुकमध्ये 9.8 घेतलेलं आहे. तुम्ही काही घ्या, मग 9.8 घेतलं तर फक्त इथं तुम्हाला बघा 9.8चं आणि 20चं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल जवळपास, तर 196 किंवा ते पॉईंट शिफ्ट झाला की मग इकडं 0.196 असं येईल. सो दिस इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड व्हॅल्यू. ओके, मग ती कशात असेल, टेस्ला असेल किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर असेल. समजलं. सो दिस इज द सोल्युशन. चला नेक्स्ट बघूया आपण. हे सगळे बुक मध्ये अनसॉल्व न्यूमेरिकल्स आहेत बघा. ओके, लेट्स सी क्वेश्चन बघा. 2 wires shown in the figure are connected in series circuit and same amount of current of 10 ampere passed through them. 2 वायर दिसत आहेत, दोन्ही वायर मधनं सेम करंट पास होतोय. फक्त जर डायरेक्शन्स बघितले आपण करंटच्या तर त्या एकमेकांना कशा दिसतात, आपल्याला अपोजिट दिसत आहेत. ही कन्सेप्ट कुठली असेल तर आपण पॅरलल वायर बघितलं होतं बघा आणि त्याच्यामधला फोर्स बघितला होता. आपण एवढंही बघितलं होतं की जर पॅरलल वायरमधून सेम करंट जात असेल तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. मग त्याच्यावर आपण फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला काढलेला होता. आणि जर करंट अपोजिट डायरेक्शन असेल तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असतं. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. बट इन अपोजिट डायरेक्शन सेपरेशन बिटवीन द टू वायर्स इज 8 mm. 2 वायरमधलं डिस्टन्स स्मॉल डी म्हणायचं आपण, ते दिलेलं आहे 8 mm. द लेंथ AB इज 22 सेंटीमीटर. आता AB सेक्शन चेक करा. तो AB सेक्शन कुणाच्या जवळ आहे, त्या वायरच्या जवळ आहे. म्हणजे AB पार्ट आणि ती 2 नंबरची वायर यांच्यामध्ये रिलेशन आपल्याला काढायचं आहे किंवा बघायचं आहे. ऑब्टेन द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट इन वायर 2 ऑन द सेक्शन AB ऑफ वायर 1. वायर 1 मधल्या AB सेक्शन वरती वायर 2 मुळे किती मॅग्नेटिक फील्ड तयार होते हे आपल्याला काढायचं. म्हणजे थोडक्यात वायर 1 मध्ये जो AB सेक्शन आहे ना
तर तिथलं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला घ्यायचं आहे. नेक्स्ट, ऑल्सो ऑब्टेन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन वायर 1. त्याच वायर 1 वरती किती फोर्स ऍक्ट होईल आणि तो कुठल्या डायरेक्शनला असेल. आता अर्थातच तो रिपल्सिव्ह फोर्स असेल हे आपल्याला समजलं, पण तो रिपल्सिव्ह फोर्स कशा पद्धतीने किंवा कुठल्या डायरेक्शनला असेल आपल्याला हे काढायचं. एकमेकांपासून वायर लांब जातील ना सिंपल रिपल्सिव्ह फोर्स म्हटल्यानंतर, मग तो फोर्स फक्त किती काढायचा आहे त्याची व्हॅल्यू काढायची हे विचारलेलं आहे. सो μ0 ची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे. आपण गिवन पॉइंट्स बघूया बघा, त्यासाठी डायग्राम लक्षात येते का बघा. दिस इज वायर 1 and this is wire 2. Okay, we can have the direction like this, opposite direction. And what is the value of current? Current common आहे बघा दोन्ही मध्ये, so current is 10 ampere. Okay, next, the length of wire AB. AB म्हणजे आपण L म्हणूया. so L किती दिलंय 22 सेंटीमीटर. आपण करूया 22 into 10⁻⁻² मीटर करूया, चालेल. नेक्स्ट, द डी दिलेला आहे डी, स्मॉल डी. स्मॉल डी इज 8 mm. सो हे सुद्धा कन्वर्जन कसं करणार 8 into 10⁻³ मीटर. मिलीला आपण 10⁻³ म्हणतो ना, मिलीमीटर. नेक्स्ट, μ0 दिलेला आहे 4π into 10⁻⁻7 SI युनिट, टेस्ला मीटर पर एम्पियर म्हटलेलं आहे. हे आपण बघितलं युनिट कसं राहते. नेक्स्ट, आणि विचारलेलं आहे बी, मॅग्नेटिक फील्ड अँड फोर्स. सो कॅपिटल बी अँड मॅग्नेटिक फोर्स, दॅट इज वी हॅव टू फाइंड. ओके, सो बी चा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहूया, μ0/2πI/r. आठवतंय का बघा, एक लॉंग स्ट्रेट कंडक्टर घेतला होता आणि त्याच्या बाजूला जर एखादा पॉइंट असेल तर तिथं असणारं मॅग्नेटिक फील्ड आपण फाइंड आउट केलेलं होतं, बरोबर. मग तो जर फॉर्म्युला घेतला तर आपण B = μ0/2πI/R. ओके, रिमेंबर करावं लागेल फॉर्म्युला. आणि फोर्सचा फॉर्म्युला काय बघितलं होतं बघा, आपण फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला बघितला होता, आठवतंय का बघा, μ0/2πI1I2/d. ओके, त्यातला डी म्हणजे स्मॉल डिस्टन्स त्या दोन याच्यामधलं. सो एफ इज इक्वल टू किंवा μ0/2πI1I2/d. फोर्स पर युनिट लेंथ होतं ना, इथे अपॉन लेंथ होतं. सो ही लेंथ आपण इकडे घेऊया. काय बघा, दोन्ही फॉर्म्युले कुठून आले कळते का. एक कन्सेप्ट बघितली होती आपण स्ट्रेट कंडक्टरची, आणि स्ट्रेट कंडक्टरच्या कन्सेप्टमध्ये हा फॉर्म्युला बघितला होता, आणि फोर्स पर युनिट लेंथच्या कन्सेप्टमध्ये आपण हा फॉर्म्युला बघितला होता. आता दोन्ही व्हॅल्यूमध्ये आपण चेक करूया सगळे व्हॅल्यूज दिल्यात का. μ0 आपल्याला माहित आहे, आय माहित आहे, आर. आता आर म्हणजे काय घ्यायचं तर डिस्टन्स घ्यायचं. ओके, सो डिस्टन्स किती घ्यायचं 8 mm घ्यायचं पहिल्या केसमध्ये. ओके, आर म्हणजे काय म्हटलं जातं, ही वायर आणि तो पॉईंट इथं आहे म्हणूया. सो दोघांमधलं डिस्टन्स किती असतं, कॅपिटल आर असतं. सो इथं कॅपिटल आर म्हणजे आपण स्मॉल डी घेऊया या दोघांमधलं डिस्टन्स. नेक्स्ट, फोर्स बघा, 4π μ0/2π आहे आपल्याकडं. करंट I1 आणि I2 ची व्हॅल्यू 10 आहे, दोघांची सेम आहे. सो 10 × 10 येईल अपॉन स्मॉल डी किती दिलेला आहे 8 मीटर 8 mm. सो 8 × 10⁻⁻3. सो जमेल सॉल्व्ह करायला, दोन्ही आन्सर सॉल्व्ह करू शकणार. सो मी तुम्हाला आन्सर सांगतो. आता डायरेक्शन याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. सो बी किती येणार आहे बघा. सो बी इज इक्वल टू 2.5 × 10⁻⁻4 टेस्ला. या कॅल्क्युलेशन्स मध्ये काही शंका असतील तर मला विचारा डेफिनेटली. ओके, तेवढा जास्त वेळ न घालवावा म्हणून मी इथं डायरेक्ट आन्सर सांगतोय तुम्हाला. आणि फोर्स असेल 5.5 × 10⁻⁴ न्यूटन. ओके, सो फोर्स 5.5 × 10⁻⁴ न्यूटन आणि मॅग्नेटिक फील्ड 2.5 × 10⁻⁴ न्यूटन. दोन्ही आन्सर चेक करा बघा. ओके, चला आता आपण बघूया डायरेक्शन ऑफ फोर्स, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक, हे सगळं बघूया आपण. तर त्यासाठी काय करायचं, दोन रूल्स आता इथं वापरायचे. ओके, आता आपण काय करूया, पहिली ही वायर आहे. सो राईट हँड थंब रूल आठवतोय का बघा हा. ओके, सो ह्या वायरमधनं करंट पास होतं आणि त्या वायरमध्ये बाजूला जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कर्ड फिंगर रिप्रेझेंट करतात. सो आपण जर
मॅग्नेटिक करंट जर वायर 1 मधला असा म्हटलं तर इथं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आपण कसं घेतो, इनवर्ड घेतो ना, हे असतं थोडक्यात. ठीक आहे, लक्षात येते. सो हे झालं बी बार. ओके, या वायरमुळे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड. सिमिलरली जर ही वायर घेतली तर लाईक दिस. ओके, सो ह्या वायरमुळे या वायरच्या भोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड कसं असेल हे, सॉरी हां येस लाईक दिस, इनवर्ड. लक्षात आलं. दोन्ही मॅग्नेटिक फील्ड कसे दिसत आहेत, सेम. का दिसत आहेत सेम, कारण करंटच्या डायरेक्शन्स कशा आहेत, अपोजिट आहेत. ही जर डायरेक्शन करंटची वरती असती तर मग आपण काय म्हणलं असतं, इथं डॉट काढला असतं, आउट ऑफ प्लेन म्हणलं असतं. सो ही डायरेक्शन झाली मॅग्नेटिक फील्डची. आता ह्या वायरवरती फोर्स ऍक्ट होतोय तो रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे, बरोबर. आता बघूया आपण रिपल्सिव्ह फोर्स किती आहे, कुठं आहे इथं. आता वायर ए कडे बघा, तर वायर ए कडे आपल्याला राईट हँड पाम रूल वापरायचा, फोर्स काढायचा ना, किंवा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरायचा, एफ बी आय किंवा आय बी एफ. आठवतंय, आय बी एफ. सो तो फॉर्म्युला वापरूया, पाम रूल सोपा वाटतो आपल्याला. सो इथे येऊया. सो बी इनवर्ड आहे ना, आतल्या साईडला आहे. आय करंट वरती आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक करंट, सो फोर्स. चालेल का बघा, लक्षात येते. दोन्ही केसमध्ये मी तुम्हाला पाम रूल वापरून दाखवतो. वायर 1 मध्ये ट्राय करा, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक करंट, सो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स, म्हणजे फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल, या डायरेक्शनला असेल. हा जो फोर्स आहे तो सिंपल. या डायग्राम मध्ये या, वायर 2 मध्ये या, सेम मॅग्नेटिक फील्ड आतमध्येच आहे पण करंट कुठे आहे, खाली आहे. सो मॅग्नेटिक फील्ड, करंट खाली आहे ना. सो पाम कुठे आहे आपला, पाम राईट साइडला. मग इथं फोर्स कुठला असेल, लाईक दिस, असा असेल ना. बघा दोन्ही फोर्सेस चेक करा, रिपल्सिव्ह फोर्सेस आहेत. लक्षात आलं. सो आपण डायरेक्शन सगळ्या सांगितल्या की वायर 1 च्या ठिकाणची डायरेक्शन सुद्धा इनवर्ड असेल मॅग्नेटिक फील्डची, वायर 2 च्या ठिकाणची सुद्धा इनवर्ड असेल. वायर 1 वरती ऍक्ट होणारा फोर्स हा टुवर्ड्स द लेफ्ट असेल, लेफ्ट साइडला चाललाय ना, हा चालली ना ही वायर. सो हा जो फोर्स आहे तो टुवर्ड्स लेफ्ट आहे म्हणूया. वायर 2 वरती असणारा फोर्स टुवर्ड्स राईट आहे, कारण दोघांमध्ये कसा रिपल्सिव्ह का अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, सो रिपल्सिव्ह फोर्स आहे. लक्षात आलं. सो आपण दोन्ही रूल्स इथं वापरले, कुठले कुठले, एक राईट हँड थंब रूल. ओके, लाईक दिस. बघा ही वायर असे, सो ह्या वायरच्या भोवती, सॉरी ह्या वायरच्या भोवती तयार झालेले फील्ड आतमध्ये आहे. ही वायर असे, या वायरच्या भोवती तयार झालेले फील्ड सुद्धा आतमध्ये आहे. सो आपण दोघांच्याही डायरेक्शन सांगितल्या, याची सुद्धा आणि याची सुद्धा. फक्त आता हे सॉल्व्ह करा तुम्ही. ओके, यात काही शंका असेल तर मला विचारा. मी फक्त काय म्हणलं की ह्या व्हॅल्यू पुट करून हे फक्त गुणाकार आणि भागाकार करायचं आहे म्हणून मी हे सॉल्व्ह केलेलं नाही. मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगितलं याचं बीचं, आणि हे झालं फोर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग कन्सर्न काय येतं तर डायरेक्शनचं कन्सर्न इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण डायरेक्शन कशा आल्या त्या बघितलं. मग डायरेक्शनसाठी आपण 2 रूल यूज केले, एक म्हणजे राईट हँड थंब रूल आणि दुसरा म्हणजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल किंवा राईट हँड पाम रूल म्हणूया. कुठलाही बघा, फ्लेमिंग लेफ्ट हँड बघितलं तरी चालेल. एफ बी आय ना, एफ बी आय. ओके, सो दिस इज बी, दिस इज आय, सो दिस इज एफ. आहे का. इथं सुद्धा बघितलं तर लाईक दिस, दिस इज बी, दिस इज आय, सो दिस इज एफ. सिंपल. सो दोन्ही केसमध्ये बघितलं तर फोर्स हा आपल्याला रिपल्सिव्ह बघायला मिळतो. सो दिस इज द आन्सर. समजलं का बघा, इम्पॉर्टंट आहे या कन्सेप्टवरचं हे आन्सर. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. हा बघा सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घेतला का. जेव्हा मी क्वेश्चन वाचत असतो तेव्हा क्वेश्चन तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे, किंवा जर टेक्स्टबुक तुमच्या समोर असेल तर क्वेश्चन तुमच्या समोर तो असणं अपेक्षित आहे, आणि आन्सर मग त्या क्वेश्चन नंबरचं नाव टाकून तुम्ही बुकमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. ओके, हा अभ्यास असेल आणि हा केलाच पाहिजे, याच्याशिवाय पर्याय नाही. स्किप करणं किंवा फक्त बघणं हे सोल्युशन त्याच्यावरती मिळणार नाही. तुम्हाला हे सगळं व्यवस्थित तुमच्या हस्ताक्षरात एकदा प्रॅक्टिस म्हणून तुमच्या हाताखालनं ते गेलंच पाहिजे, तर ते इझी वाटेल. ओके, चला नेक्स्ट. ए वायर लूप ऑफ फॉर्म शोन इन द फिगर कॅरीज ए करंट आय. एक डायग्राम दिले बघा,
डायग्राम कशा पद्धतीने दिली ती तुम्हाला समोर दिसते. ऑब्टेन द मॅग्नेटिक अँड ऑब्टेन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी. पॉइंट पी दिलेला आहे आणि पॉइंट पी जवळच आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. आपण डायग्राम बघूया. सो डायग्राम एक सर्कलचा पार्ट आहे, आर्क शेप आहे आणि हा जो पार्ट आहे तो स्ट्रेट लाईन कनेक्ट केलेला आहे. पॉइंट पी आहे तो इथं आहे सेंटरला. या दोन लाईन जॉईन केलेल्या आहेत. इथं अँगल किती सांगितलाय, 90 सांगितलेला आहे. करंट आय असा चाललेला आहे आणि हा जो आर्क आहे, हा आर्क त्याचा अँगल 270 दिलेला आहे. बघा, म्हणजे आपण इथं म्हणूया थीटा इज इक्वल टू 270 डिग्री फॉर आर्क. चालेल. नेक्स्ट, हा असा करंट पास होतोय, याला पण आय म्हणूया आपण इथं. आता बघा, व्हॉट इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट बी. आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड फाइंड करायचं आहे. ओके. सो आधी काय करूया, आपण मॅग्निट्यूड फाइंड करूया. पण मॅग्निट्यूड कसं फाइंड करायचं बघा. पॉइंट बीचं आपण दोन केसेस बघितल्या होत्या, आठवतात का बघा. एक स्ट्रेट कंडक्टर असेल आणि त्याच्या बाजूला पॉइंट पी असेल तर त्याचं मॅग्नेटिक फील्ड किती असतं हे बघितलं होतं. आणि एक जर आर्क शेपमध्ये जर वायर असेल, त्याच्यामध्ये करंट जात असेल आणि त्याच्यामध्ये कुठं तर पॉइंट पी असेल तर तिथलं मॅग्नेटिक फील्ड किती असतं हे आपण दोन फॉर्म्युले बघितलेले, आठवतात का बघा. मी वाटल्यास इथे लिहितो ते दोन फॉर्म्युले आणि मग तुम्हाला ह्या न्यूमेरिकल वाईज डिफाइन करतो. सो पहिला आपण म्हणूया मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू, हे आठवा फक्त, स्ट्रेट कंडक्टर. म्हणजे स्ट्रेट कंडक्टर मध्ये करंट चाललेला आहे आणि त्याच्याभोवती एक मॅग्नेटिक फील्ड आहे. सो त्याचा फॉर्म्युला आपण लिहूया. सो आठवा फॉर्म्युला. सो B1 किंवा बी म्हणतो मी त्याला, μ0 अपॉन 2 पाय आय अपॉन आर. चालेल. इक्वेशन 1 म्हणतो मी याला. अजून मी न्यूमेरिकलकडे आलेलो नाही. हे दोन फॉर्म्युले फक्त आपण बघितलेत का आठवा. आणि आर्कचा एक फॉर्म्युला बघितलेला आहे. सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग आर्क. एक आर्क आहे त्याच्यामध्ये करंट चाललेला आहे, त्याचाही फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. बी इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय आय अपॉन आर इंटू थीटा. आठवा, μ0 अपॉन 2 पाय आय अपॉन आर आणि μ0 अपॉन 4 पाय आय अपॉन आर इंटू थीटा. हे दोन्ही फॉर्म्युले आपण बघितलेत का आठवा आधी फक्त. ह्या दोन केसेस, एक स्ट्रेट कंडक्टरची केस बघितली होती आणि एक आर्कची केस बघितली होती. ओके. बायट-सावर्ट्स लॉ यूज करून आपण हे फॉर्म्युले फाइंड केलेले होते. सो ह्या दोन्ही केसेस आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. आता फक्त बघूया न्यूमेरिकलचा आणि ह्या केसेसचा काय संबंध आहे. न्यूमेरिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. पण कुठलं काढायचं आहे, पॉइंट पीच्या ठिकाणचं. मग बघूया की पॉइंट पीच्या ठिकाणी असलेलं मॅग्नेटिक फील्ड. आता वायर कुठं आहे पॉइंट पीच्या बाजूला, तर ही अशी वायर आहे. एवढा सर्क्युलर पार्ट आणि एवढा स्ट्रेट लाईन आहे. मला सांगा, जर हा स्ट्रेट लाईन पार्ट नसता तर ही वायर थोडक्यात बरोबर सर्क्युलर शेपमध्ये असते, म्हणजे फक्त हा फॉर्म्युला यूज करायला लागला असता. पण ह्या वायरचा हा जो पार्ट आहे तो स्ट्रेट लाईन आहे आणि हा जो पार्ट आहे तो आर्क शेपमध्ये आहे. म्हणजे दोन मॅग्नेटिक फील्ड तिथं तयार होणार आहेत पॉइंट पीच्या ठिकाणी. एक कुणामुळं, एक ह्या आर्क शेपमुळं आणि एक कुणामुळं, ह्या स्ट्रेट लाईनमुळं. लक्षात आलं. मग दोन मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळं दोघांचे ऍडिशन करावे लागेल. काय म्हटलं मी, एक मॅग्नेटिक फील्ड ह्या आर्क शेपमुळे तयार होईल आणि एक मॅग्नेटिक फील्ड या एवढ्या स्ट्रेट लाईनमुळे तयार होईल. ओके. सो आर्क शेप आणि स्ट्रेट लाईन असे दोन मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे दोघांचे आपल्याला ऍडिशन करावे लागेल. सो आपण दोघांचे ऍडिशन करूया. सो मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट P due to the arc
अँड स्ट्रेट लाईन, दोघांच्यामुळे असेल ना, आर्क वायर किंवा स्ट्रेट वायर, ही आर्क वायर आणि स्ट्रेट वायर, करंट चालला ना, त्यामुळे त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, म्हणजे इथं तयार होते. मग त्याला म्हणतो मी B इज इक्वल टू B1 प्लस B2. मग B1 म्हणजे B आर्क म्हणूया आणि B2 म्हणजे B स्ट्रेट लाईन म्हणूया. मग आर्क म्हणलं की कुठलं हे घ्यायचं, काय घ्यायचं, μ0 अपॉन 4 पाय I अपॉन R इंटू थीटा प्लस B स्ट्रेट लाईन म्हणलं की हे घ्यायचं μ0 अपॉन 2 पाय I अपॉन R. सो दिस इज द आन्सर. हे फक्त आता सॉल्व्ह करायचं. मग आता काय करायचं बघा, करंटची काही इन जनरल व्हॅल्यू दिलेली नाहीये. आर म्हणजे काय, डिस्टन्स म्हणून आपण हे इथून इथपर्यंत डिस्टन्स, त्याला आर म्हटलं तर चालेल. ओके, सो हा आर पण काही दिलेला नाही, फक्त थीटा दिलाय बघा. थीटा किती आहे, 270 आहे ना इथून इथपर्यंत. ओके, म्हणजे हे 45 झाले बघा. म्हणजे हा जर पूर्ण सर्कल असतं तर 360 असतं. मग 360 मध्ये 270 गेला म्हणजे राहिला एवढा जो पार्ट आहे तो 90 डिग्री, म्हणजे इथं दिसतोय बघा 90 डिग्री. ओके, सो थीटाची व्हॅल्यू आपण किती घेतली, 270 घेऊया. सो इथं पुट करूया 270. मग एवढंच दिलेलं आहे फक्त, बाकी काय आय आणि आरच्या व्हॅल्यू दिलेल्या नाही आहेत. त्यामुळे येणारा आन्सर हे आय आणि आरच्या स्वरूपातच आपल्याला बघायला मिळेल. आपण हेच असं करूया का, चालेल सांगा, μ0 अपॉन 4 पाय आय अपॉन आर. आता थीटा म्हणजे 3 पाय बाय 2, चालेल, 270 म्हणजे प्लस याला मी μ0 अपॉन 4 पाय करतो. सो इथं येणार आहे 2i अपॉन आर. इथं 2 ची ऍडजस्टमेंट केली मी 4 पाय करण्यासाठी. आता कॉमन काढला टर्म्स, सो B इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय आय अपॉन आर. कॉमन काढलं तर इथे येणार आहे 3 पाय बाय 2 प्लस 2 येणार आहे, चालेल. सो B इज इक्वल टू एवढं ठेवलं तरी चालेल आन्सर, μ0 अपॉन 4 पाय आय अपॉन आर. आणि हे किती येईल सांगा, 2 4 4 7 7 पाय बाय 2. सो दीज आर द आन्सर्स. आता इथं आय आणि आरच्या जर व्हॅल्यू दिल्या असतील तर ठीक आहे, आपल्याला सॉल्व्ह करता आलं असतं. पण आय आणि आरच्या व्हॅल्यू दिलेल्या नाही आहेत, त्यामुळे पण आन्सर आहे तसंच ठेवूया. सो μ0 आय अपॉन 4 पाय आर इंटू ब्रॅकेट 2 प्लस 3 पाय बाय 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता डायरेक्शन विचारलेली आहे. ओके, सो डायरेक्शन बघूया. पॉइंट पी ला मॅग्नेटिक फील्ड आहे, पण ते कुठल्या डायरेक्शनला आहे, कशी काढतो आपण डायरेक्शन, राईट हँड थंब रूल, चालेल. सो इथं बघा, दिस इज द करंट लाईक दिस. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा करंट आहे आणि ही डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे आतल्या साईडला, चालेल. बघा, दिस इज करंट, दिस इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे आतल्या साईडला, म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड हे असं असेल, क्रॉस, चालेल का, आतल्या साईडला असेल. सो व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, विच इज इनवर्ड और इनटू द पेपर म्हणूया. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इनटू द पेपर, आतल्या साईडला असेल, लक्षात आलं. सो वी कॅन अप्लाय. किंवा इथं करंट बघा लाईक दिस. ओके, किंवा इथं करंट बघा लाईक दिस. कळते का, डायरेक्शन कळते ना. सो वी कॅन से दॅट दिस इज थंब, आवर थंब, अँड द कर्ल्ड फिंगर रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो कुठल्याही पॉईंटला बघा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जर इथं बघितलं, हा जर करंट बघितला, सो आतल्या साईडलाच जाते ना मॅग्नेटिक फील्ड. सो आपण इनवर्ड म्हणूया किंवा इनटू द पेपर म्हणूया. ओके, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. समजलं एक्झाम्पल, बघा व्यवस्थित. इथं मात्र आपण डिटेल सॉल्व्ह केलं, कारण याच्यामध्ये काय व्हॅल्यू दिलेल्या नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काय आता जास्त सॉल्व्ह करायची गरज नाही. हे फक्त व्यवस्थित लिहून घेणं अपेक्षित आहे. आणि डायरेक्शन मी लिहिले का, अजून डायरेक्शन कुठं, तोंडी फक्त सांगितली, सो ती तुम्ही लिहायची आहे, डायरेक्शन कुठं आहे. चला नेक्स्ट बघूया. समजते का, बघा व्यवस्थित, सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत का. स्पीड होत असेल तर तरी सुद्धा मला तसं सांगत चला, कारण मी म्हटलं की दिस इज ऑनलाईन कम्युनिकेशन, तुम्ही समोर नाही आहात, त्यामुळं किती स्पीड होतं किंवा किती स्लो होतंय तितकंसं अनालाइज होत नाही. पण जर स्पीड होत असेल तर सांगा. चला पण नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. सो हे समजलं असेल सगळ्यांना. ओके,
look at the question. A circular coil of wire is made up of 100 tons. सर्क्युलर कॉइल आहे, मग सर्क्युलर लूप मध्ये जायचं. सर्क्युलर लूप आठवते का? सर्क्युलर लूप पॉइंट वरती झेड डिस्टन्स वरती होता, आठवते? हॉरिझॉन्टल सर्क्युलर लूप पॉइंट पी, झेड डिस्टन्स, आर डिस्टन्स, आठवते? मॅग्नेटिक फील्ड्स बी कॉस थिटा, बी साइन थिटा, त्या कन्सेप्ट मध्ये जायचं. ए सर्क्युलर कॉइल ऑफ वायर इज मेड अप ऑफ 100 टन्स. टन्स आपण त्याला मल्टिप्लाय करतो एन. ईच ऑफ रेडियस 8 सेंटीमीटर. If a current of 0.4 ampere passes through it, what will be the magnetic field at the center of the coil? बघा, त्याच सर्क्युलर कॉइलच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जायचंय. आठवते का? बघा, आत्ताही फॉर्म्युला आपण μ0/2 I/r. ओके, μ0/2 I/r मॅग्नेटिक फील्ड. चला, गिवन पॉइंट हो गया. नंबर ऑफ टर्न्स म्हणलेलं आहे, कॅपिटल एन दाखवूया, 100 म्हणूया. नेक्स्ट रेडियस कॅपिटल आर म्हणूया आपण, 8 सेंटीमीटर म्हणलेलं आहे. सो इट इज 8 × 10⁻² मीटर. नेक्स्ट करंट दिलेला आहे 0.4 एम्पियर. अँड नेक्स्ट μ0 आता दिलेलं नाही, आपल्याला माहिती आहे ते 4 पाय × 10⁻⁷ SI टेस्ला मीटर पर एम्पियर. अँड वी हॅव टू फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर. So what is the formula? B center is equal to μ0/2 I/r. μ0/2 I/r. चेक करा व्यवस्थित लिहिलंय का मी. बट हियर नंबर ऑफ टर्न्स. मग आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ टर्न्स आल्या की करंटची व्हॅल्यू वाढते. ओके, एक नंबर ऑफ टर्नची कॉइल असेल तर यांची व्हॅल्यू 1, तेवढाच करंट मिळेल. पण जर 2 नंबर ऑफ टर्न्स झाल्या तर दुप्पट होणार, 3 झाल्या तर तिप्पट होणार. असं जर n नंबर ऑफ टर्न्स जर तिथं आले तर तेवढ्या n नंबर्सनी ती व्हॅल्यू काय होणार आहे? वाढणार आहे. सो देअरफॉर बी सेंटर बघा, मग आता मी चेंज करतो, μ0/2 करंट वाढवायचा NI/r. सो दिस इज फॉर नंबर ऑफ टर्न्स म्हणूया आपण, नंबर ऑफ टर्न्स. चालेल. सो फॉर्म्युला मिळाला आपल्याला बी सेंटर इज इक्वल टू μ0 किती आहे? 4 पाय × 10⁻⁷ इंटू नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? 100 इंटू I किती आहे? 0.4 आहे, अपॉन 2 इंटू R किती आहे? 8 × 10⁻² आहे. आता हे मात्र सगळं जमेल ना सॉल्व्ह करायला. सो बी सेंटर इज इक्वल टू समथिंग टेस्ला. आता हे तोंडी जमेल, याला काय लॉग टेबल घ्यायची गरज नाही. सगळ्या व्हॅल्यूज व्यवस्थित एकमेकांना ऍडजस्ट करून तुम्ही आन्सर काढू शकता. सो मी आन्सर लिहितो 3.142, म्हणजे पाय ठेवला आहे तसं, बाकी 4, 2, 8 हे सगळं घालवलेलं आहे. 10⁻⁴ टेस्ला. लुक ॲट द क्वेश्चन अँड लुक ॲट द आन्सर. व्यवस्थित बघा, सगळं मी आन्सर लिहिलेलं आहे. फक्त कॅल्क्युलेशन्स मध्ये ऍडजस्टमेंट तेवढी करायची, ते जमेल तुम्हाला तोंडी किंवा लॉग टेबलच्या मदतीने. इथं काय लॉग टेबल घ्यायची गरज नाही. मी म्हटलं की 10च्या पॉवर जे आहे ते ऍडजस्ट करा. आता हे सगळं कॅन्सल होते. ओके, सो पॉवर जे आहे ती 10⁻⁷ राहणार आहे, कारण -2 आहे, -7 आहे, 10⁻² आहे 100. म्हणजे हे सगळं तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि ऍडजस्ट करून तुम्हाला ते डेफिनेटली तोंडी हे सॉल्व्ह होते. बघितलं तर एका स्टेपमध्ये याचा आन्सर येईल. एवढे सोपे एक्झाम्पल्स हे 2 मार्कला किंवा 3 मार्कला असे एक्झाम्पल्स येतात. आणि व्यवस्थित जर झालं तर आउट ऑफ मार्क्स मिळतात. म्हणजे एक वेळ तुम्हाला थेअरीमध्ये मार्क्स मिळण्याचा चान्स कमी असतो, पण अशा न्यूमेरिकल्समध्ये मात्र तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. तसा स्कोर तुमचा अबाव 95 जाऊ शकतो या कंडिशननं किंवा या कन्सेप्टनं. आणि एक लक्षात ठेवा की तुमची थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय तुम्ही सीईटीचे एक्झाम्पल्स फेस करू शकत नाही. त्यासाठी थेअरीवरती तितकंच कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे जेवढं तुम्हाला सीईटीवरती करायचं आहे. बरीच मुलं सीईटीचा अभ्यास करायचा म्हणून थेअरीचं मग कमी कन्सेप्ट लक्षात ठेवतात, पण तसं नाही आहे. थेअरीच्या कन्सेप्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सीईटीचे एक्झाम्पल सॉल्व्ह व्हायला मदत होईल. ओके, सो दिस इज द आन्सर. आय होप की हे समजलं असेल. पुढच्या एक्झाम्पलकडे आपण जाऊया.
ओके, मॅक्सिमम एक्झाम्पल जी बुकमध्ये आहे ती मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, अनसॉल्व एक्झाम्पल्स. मग जेवढे आपण घेतो तेवढी ठीक आहे, जेवढी 1-2 राहिली असतील तर ती तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, कारण भरपूर एक्झाम्पल्स आहेत बुकमध्ये आणि एवढी सगळी एक्झाम्पल सॉल्व्ह केली की 100% स्टडी आपला त्या बोर्डाचा होऊन जातो. नेक्स्ट, ए व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर कॅरीज ए करंट 5.2 एम्पियर. एक स्ट्रेट वायर झालं बघा, स्ट्रेट वायरच्या कन्सेप्टमध्ये जायचं लगेच, ज्याच्यामधला करंट दिलेला आहे 5.2 एम्पियर, फुल स्टॉप. व्हॉट इज द मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 3.1 सेंटीमीटर फ्रॉम द वायर. त्या वायरच्या भोवती एक पॉईंट आहे आणि त्या पॉईंटच्या ठिकाणी असलेलं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड करायचं आहे. सो आत्ताही फॉर्म्युला आपण वापरला, मगाशी एक फॉर्म्युला वापरला होता बघा आपण, आठवतंय का? सो स्ट्रेट वायरचा फॉर्म्युला होता तो. सो तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागेल. सो करंट गिवन पॉईंट्स बघूया आधी आपण. सो करंट आय इज गिवन, सो 5.2 एम्पियर आय इज गिवन. नेक्स्ट, डिस्टन्स दिलेला आहे, डिस्टन्सला आपण कॅपिटल आर म्हणतो ना. सो कॅपिटल आर इज इक्वल टू 3.1 सेंटीमीटर. सो 3.1 इंटू 10⁻⁻² मीटर. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन आपण मीटरमध्ये केलं ना. नेक्स्ट, μ0 आपल्याला माहितच आहे, 4π इंटू 10⁻⁻7 टेस्ला मीटर पर एम्पियर, याचा युनिट म्हटलं तरी चालेल. आणि विचारलेला आहे बी. सो बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो दिस इज अगेन एक्झाम्पल ऑफ 2 मार्क. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द बी? मगाशीच लिहिला होता आपण, μ0 अपॉन 2π I अपॉन r. μ0 अपॉन 2π I अपॉन r. सो μ0 किती आहे? 4π इंटू 10⁻⁻7 अपॉन 2π. I किती आहे? 5.2 अपॉन 3.1 इंटू 10⁻². ओके, तोंडी कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे. हे 2 न भाग जाईल इथं. ओके, सो हे 2 इंटू 5.2 अपॉन 3.1 आणि आता 10च्या पॉवर एकत्र करायचे. मग कोण कोण आहे? 10च्या पॉवर 10⁻⁻7 आहे आणि ही वरती गेली तर +2 होणार आहे. फक्त हे तुम्हाला लॉग टेबलच्या मदतीने सॉल्व्ह करायचं. कसं करायचं? log 2 प्लस log 5.2 काहीतरी आन्सर मिळेल ना. सो मायनस ह्याच्यामधनं log 3.1, हे आन्सर 1 मिळेल, याचा अँटी लॉग घ्यायचा, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. बघा ही प्रोसिजर कशी आहे लॉग टेबलची. तोंडी सुद्धा करू शकता, हे फक्त मी प्रोसिजर सांगितली. जर असं जर हे जर किचकट असतं, थोडंसं पॉईंटमध्ये असतं तर मग लॉग टेबल वापरायला लागला असता. पण 2 असेल तर 2ला काही लॉग टेबल वापरायची गरज नाही. 5.2 आणि 2चं मल्टिप्लिकेशन सोपं आहे, हे आपल्याला डायरेक्ट येऊ शकतं. ओके, 10.4 होणार ना ते. सो 10.4 भागिले 3 पॉईंट समथिंग करायचं. सो आन्सर जवळपास 3 इंटू 10⁻⁻5 इतक्या फॉर्ममध्ये येईल. सो 3.3 इंटू 10⁻⁻5 आन्सर आहे. सो बी इज 3.35 into 10⁻⁻5 Tesla. So this is the answer. This is the magnitude of magnetic field at a point which is at a 3.1 centimeter distance from the long wire. लक्षात आलं? प्रोसिजर समजतात का? बघा स्टेप्स बघा कशा पद्धतीने आपण ह्या फॉलो करायचा प्रयत्न करतोय. चला नेक्स्ट बघूया. ए मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 2.4 सेंटीमीटर. बघा, ए मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 2.4 सेंटीमीटर फ्रॉम ए लॉंग स्ट्रेट वायर. सेम आत्ताच्याच कन्सेप्ट वरती आहे, सेम आपण बघूया. लॉंग स्ट्रेट वायर इज 16 मायक्रो टी असं दिलेलं, म्हणून हे घेतोय मी. मायक्रो आला म्हणजे काय आलं ते आपण बघूया. सो व्हॉट मस्ट बी करंट थ्रू द वायर? So look at the question. A magnetic field at a distance 2.4 centimeter from a long straight wire is 16 micro Tesla. 16 micro Tesla ही magnetic field ची व्हॅल्यू दिलेली आहे, फुल स्टॉप. What must be current through the wire? त्या वायर मधनं पास होणारा करंट विचारलेला आहे. सेम आता जसं होतं तसंच आपण बघूया. सो B इज इक्वल टू 16 मायक्रो टेस्ला. आता ही रिलेशन्स आठवतात तुम्हाला? मायक्रो म्हणजे किती असतं? 10⁻⁻6
आठवते का बघा, सेंटी म्हणजे 10⁻², मिली म्हणजे 10⁻³ मायक्रो म्हणजे 10⁻⁶, नॅनो म्हणजे 10⁻⁹. आता हे 11th असतं, नसेल तरी पण मी रिवाइज करतोय. 10⁻12 म्हणजे पिको, 10⁻15 म्हणजे फेमटो. ओके, 10⁻³ म्हणजे किलो असतो बघा, 10⁻6 म्हणजे मेगा, 10⁻9 म्हणजे गिगा, 10⁻12 म्हणजे टेरा आणि 10⁻15 म्हणजे पेटा. आठवते? असंच हे 15, 18, 21 आणि 24 पर्यंत आहे. ओके, पेटा आहे, एक्सा आहे. ओके, देन योक्टो आहे, झेप्टो आहे किंवा योक्टा आहे, झेटा आहे, ऑटो आहे. ओके, ह्या सगळ्या पॉवर्स आपण सांगू शकतो आणि त्याचं नॉमेनक्लेचर देऊ शकतो. सो ही एक टर्म बऱ्याच वेळेला येते, मायक्रो. सो मायक्रो मीन्स 10⁻⁶. सो वी कॅन राईट दिस. B is equal to 16 into 10⁻⁻6 Tesla. So this is the value of magnetic field. Next, capital R is given. So this is 2.4 centimeter. So we can write 2.4 into 10⁻² meter. सेंटीला 10⁻² म्हणतो आणि μ0 आपल्याला माहिती आहे की 4 pi into 10⁻⁷ Tesla meter per ampere. And we have to find the current. I is equal to question mark. Okay, so what is the formula? B is equal to μ0 upon 2 pi I upon R. Okay, so we have this formula. आता बऱ्याच वेळेला आतापर्यंत आपण फाइंड काय केलं, B फाइंड केला. B म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड फाइंड केलं. म्हणजे B is equal to μ0 upon 2 pi I upon R फाइंड केलं ना. पण आता आपल्याला काय करायचं आहे की हा I R μ0 सगळं ऍडजस्ट करून हा I बाजूला काढायचा आहे. ओके, सो हाच फॉर्म्युला मी असा लिहू का, देअरफॉर I इज इक्वल टू हे 2 पाय आणि R लेफ्ट साइडला घेऊया. सो हे होणार B इंटू 2 पाय इंटू R आणि अपॉन हे μ0 होणार. ओके, सो आपण लिहू शकतो. सो I इज इक्वल टू B किती आहे, दिस वन, that is 16 into 10⁻⁻6. नेक्स्ट 2 पाय आहे तसंच ठेवूया, 2 पाय इंटू कॅपिटल R किती लिहूया, 2.4 into 10⁻² लिहूया आणि आपण कोण आहे 4 पाय, μ0 किती आहे 4 पाय इंटू 10⁻⁻7 आहे. बघा ऍडजस्टमेंट सगळी समजली का. फॉर्म्युला B इज इक्वल टू μ0 अपॉन 2 पाय I अपॉन R. याचा मला I पाहिजे म्हणून हा 2 पाय R मी इकडे घेतला तर तो डिवाइड मल्टिप्लाय झाला आणि μ0 घेतला तर तो डिवाइड झाला. आता फक्त सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. सो हे आपण सॉल्व्ह करू शकतो. 2 पाय हे 2 होईल बघा, इथं हे 2 हे 8 होईल. जेवढं तोंडी करता येते तेवढं मी करतो. सो 8 इंटू 2.4 अपॉन काय नाही आहे. ओके, सो इंटू 10⁻². आता 10च्या पॉवर सगळ्या ऍडजस्ट करा. ऍडजस्ट करायचे म्हणजे काय, वरची -6 आहे, ही -2 आहे, ही -7 वरती गेली तर काय होईल, +7 होईल. सो हे जमेल ना करायला. सो I इज इक्वल टू हे आता किती येणार, 8 चौक 32, 2 हातच्या 3 आणि 8 दुनी 16, 17, 18, 19 बरोबर. 19.2 गुणिले 10चा -6 -2 म्हणजे -8 आणि -8 आणि आधी 1 म्हणजे -1. मग हे -1 आपण ऍडजस्ट करूया. मग -1 ऍडजस्ट करायचं असेल तर +1 ची ऍडजस्टमेंट. मग प्लस म्हणजे डायरेक्ट म्हणजे पुन्हा हा पॉईंट इकडे. सो 1.92 अँपिअर. बघा तोंडी कॅल्क्युलेशन जमतात. प्रत्येक वेळेलाच लॉग टेबल यूज करावं असं काही नाहीये. लॉग टेबल नसेल तरी सुद्धा आपण तोंडी कॅल्क्युलेशन्स तेवढी करू शकतो. येस, सो 1.92 अँपिअर इज द करेक्ट आन्सर. लक्षात आलं का. बघा आपण मॅक्सिमम न्यूमेरिकल्स घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, अजून एक घेऊया आणि सेम याच कन्सेप्टवरचं घेऊया आणि थांबूया आपण इथं. ओके, नेक्स्ट, ए करंट ऑफ 15 अँपिअर पासेस सेम फॉर्म्युला घेऊया. ए करंट ऑफ 15 अँपिअर पासेस थ्रू ए कॉइल ऑफ 3 टर्न्स आल्या बघा इथं. सो अँड प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ 0.654 into 10⁻⁻4 Tesla at the center of the coil. Okay, so calculate the radius of the coil.
So let us give one point. I is equal to 15 ampere. Next, number of turns, capital N is equal to 3 turns. चालेल. नेक्स्ट, फील्ड दिलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड B is equal to 0.654 into 10⁻⁻4 Tesla. Then at the center of coil, calculate the radius. Capital R is equal to question mark μ0 is equal to 4 pi into 10⁻⁻7 Tesla meter per ampere किंवा SI युनिट म्हटलं तरी चालेल. सो फॉर्म्युला तोच मागाशी बघितलेला μ0/2 I/R. फॉर्म्युला B is equal to μ0/2 I/R. बट नंबर ऑफ टर्न्स आले ना. ओके, सो आपण म्हणूया, सो देअरफॉर B is equal to μ0 किती असतं किंवा फॉर्म्युला लिहूया आधी, μ0/2 NI/R. So this is for what? For number of turns. चालेल. So this formula is for number of turns, that is B is equal to μ0/2 NI/R. आता मागाशी आपण B फाइंड केला, I फाइंड केला. तुम्हाला काय होतं, बऱ्याच वेळेला यातली कुठलीही टर्म विचारली जाऊ शकते. नंबर ऑफ टर्न्स विचारल्या जाऊ शकतात, करंट विचारला जाऊ शकतो, डिस्टन्स विचारला जाऊ शकतो. ओके, सो यू कॅन राईट द फॉर्म्युला अँड यू कॅन रिअरेंज द टर्म्स, एनी टर्म्स, कुठलीही टर्म याच्यातली विचारली तर तुम्ही ती सेपरेट फाइंड करू शकता. सो आत्ता काय विचारलेलं आहे तर आर विचारलेलं आहे. सो आपल्याला फक्त काय करायचं आहे की याच्यामधनं आर बाजूला काढायचं आहे फक्त. ओके, सो मग पहिल्यांदा आर बाजूला काढून घेऊया आणि मग आन्सर्स किंवा फॉर्म्युले पुट करून आन्सर व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढूया. सो मी कॅपिटल आर बाजूला घेतो. मग हा खालचा आर आहे तो मी इकडे घेतला की तो डावीकडे गेला ना, वरती गेला ना, आणि हा बी जर इकडे आला तर तो खाली जाणार आहे. सो येणार आहे हे μ0 NI/2 चालेल का. बघा, फक्त हा मी आर इकडे घेतला आणि हा बी इकडे शिफ्ट केला. सो हा आर वरती येणार आहे आणि हा बी खाली जाणार आहे. सो आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला μ0 NI/2 B. चला, आता μ0 किती असतं, सो R इज इक्वल टू 4 pi into 10⁻⁻7. N किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे. I किती दिलेला आहे, 15 दिलेला आहे. अपॉन ट्वाइस ऑफ B किती दिलेला आहे, 0.654 into 10⁻⁻4. ओके, सो R इज इक्वल टू, बघूया आपण हे सॉल्व करूया पहिल्यांदा. 2, सो 2 pi into 3 आणि अपॉन 0.654 into 10⁻⁻, सॉरी 15 पण आहे ना इकडे अजून. सो हे 15×3=45 म्हणूया. चालेल, 15×3=45 आणि हे 2 न ह्या 4 ला भागवलं 2 पाय झालंय. 2 पाय into 45 अपॉन 0.654 असंच. आता 10च्या पॉवर एकत्र करूया. सो 10⁻⁻, ही -7 आणि खालची वरती गेली तर +4 होणार. ओके, सो हे आपण सॉल्व करूया. R इज इक्वल टू 2 into 3.14 लिहिता ना तुम्ही पायची व्हॅल्यू, हे 45 आणि हे 0.654 इंटू 10⁻⁻, किती येणार आहे, -3 येणार. आता हे आपल्याला सॉल्व करावं लागेल. हे सुद्धा तोंडी आहे बघा. ह्या दोन तुम्ही 3.14 ला भाग घालू शकता, 6.28 लिहू शकता. सो 6.28 चा लॉग, 45 चा लॉग, दोघांच्या लॉगची बेरीज. त्या बेरीजेमधनं 0.654 चा लॉग मायनस करायचा, आलेल्या संख्येचा अँटी लॉग घ्यायचा, ते तुमचं फायनल आन्सर असेल इंटू 10⁻³ लिहायचं. ओके, सो मी जेवढं तोंडी करता येते तेवढं दिलेलं आहे. याच्या पुढची स्टेप तुम्ही लॉग टेबलच्या मदतीनं करू शकता. सो आन्सर इज बिकम 0.432 मीटर. सो कॅपिटल R इज इक्वल टू 0.432 मीटर. हे सेंटीमीटर सुद्धा लिहिलं तरी चालेल. सो R इज इक्वल टू 43.2 सेंटीमीटर. काय केलं बघा, मी पॉइंट 2 घरांनी राईटला नेला. मग 2 घरांनी राईटला नेला, राईट म्हणजे मायनस असतं. सो 2 डिजिट्सनं मी जर राईटला नेला तर ते 10⁻² तयार झालं. सो 10⁻². सो सेंटीचा अर्थ काय झाला, 10⁻². सो 43.2 सेंटीमीटर असं लिहिलं तरी सुद्धा हे चालू शकतं. सो दिस इज व्हॅल्यू इन मीटर अँड दिस व्हॅल्यू इज इन सेंटीमीटर. समजलं का बघा इथपर्यंत हे.
चला की सगळे मोस्ट ऑफ न्यूमेरिकल्स डिस्कस झालेलं आहे. सो टॉपिक समराईज करूया असं मी म्हटलेलं होतं. ठीक आहे, आता फॉर्म्युलेज कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत हे मी समराईज केलेले आहेत. ते फॉर्म्युले सगळे एकदा तुमच्यासमोर डिस्कस करतो, थोडासा रिवाइज होईल टॉपिक. ओके, चला सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं होतं फोर्स बघितले होते. बघा दोन टाईपचे फोर्स बघितले होते, एक इलेक्ट्रिक फोर्स बघितला होता आणि एक मॅग्नेटिक फोर्स बघितला होता. इलेक्ट्रिक फोर्स काय बघितला होता आपण, Q × E, कारण तिथे चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड असतं ना. आणि मॅग्नेटिक फोर्स काय बघितला होता आपण, QVB. आठवतंय, Q व्हेलॉसिटी आणि B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. सो हे दोन्ही फोर्स असतात त्यांना लॉरेन्स फोर्स म्हटलं जातं. त्यातला इलेक्ट्रिक फोर्स काय आपण या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघितलेला नाही, पण इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्सची ॲडिशन जी होती ती आपण लॉरेन्स फोर्स असं म्हटलं जातं. सो दोन फॉर्म्युले आपण बघितले, एक F = QE आणि F = QVB. त्यातला आपण QVB बऱ्याच वेळेला बघितला बघा, QVB sin θ बघितला होता. ओके, तर तिथं व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये असलेला अँगल तो 90 डिग्री असेल तर आपण म्हणतो की QVB, कारण sin 90 आपण 1 करतो. मग तो जो मॅग्नेटिक फोर्स होता त्याची डायरेक्शन आपण किती पद्धतीने काढली बघा. एक स्क्रू रूल पहिल्यांदा वापरला, बरोबर. स्क्रू रूल आठवते का बघा, जर आपण क्लॉकवाईज फिरवत असेल तर आत डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज फिरवत असेल तर बाहेरची डायरेक्शन, आठवतंय. किंवा क्रॉस प्रोडक्ट बघितलं होतं आपण, क्रॉस प्रोडक्ट A बार क्रॉस B बार = C बार. जर A बार कडनं B बार कडे चाललो तर वरती जातो ना वेक्टर. सो अँटी क्लॉकवाईज असेल तर वर, क्लॉकवाईज असेल तर खाली. सेम स्क्रू रूल आणि ते अप्लाय झालेलं होतं. सो स्क्रू रूल, क्रॉस प्रोडक्ट, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, FBI आठवतंय, लेफ्ट हँड FBI आणि राईट हँड पाम रूल लक्षात ठेवा. सो राईट हँड पाम रूलचे एक्झाम्पल्स पण आपण घेतलेली होती, पण हे राईट हँड पाम रूल महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. याच्यावरती बऱ्याच ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन जी आहे ती फाइंड करता येते. त्यामुळे राईट हँड पाम रूल व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट बघा या टॉपिकमध्ये. म्हणजे काय तर डायरेक्शन ऑफ फोर्स, FM म्हणतो ना आपण त्याला, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. ओके, सो आपण FBI असं एक बघितलं होतं ना, लाईक दिस FBI. सेम आपण पाम रूल जर बघितला, ओके, दिस इज पाम रूल. आता मी असं दाखवतो. सो फोर्स हा आतल्या साईडला असेल, हा करंट असेल किंवा हे मॅग्नेटिक फील्ड असेल, करंट किंवा व्हेलॉसिटी म्हटलं तरी चालेल. सो फोर्स हा आतल्या साईडला, म्हणजे असं म्हणूया आपण आतल्या साईडला म्हणून. ओके, सो हा पाम रूल जास्त इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच कंडिशनमध्ये पाम रूल वरतीच डायरेक्शन डिफाईन केली जाते, कारण ती इम्पॉर्टंट आहे आणि ती सोपी आहे ॲज कम्पेअर टू द अदर रूल. सो आपण मॅग्नेटिक फोर्सची एक कन्सेप्ट सुरुवातीला या टॉपिकमध्ये बघितली. नंतर सायक्लोट्रॉन बघितला. सो सायक्लोट्रॉन म्हणजे काय, तर एक तो ॲक्सेलरेटर आहे. तो काम काय करतो, तर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला ट्रिमेंडस व्हेलॉसिटी किंवा ट्रिमेंडस कायनेटिक एनर्जी प्राप्त करून द्यायचं काम करतो. सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, सायक्लोट्रॉन म्हणजे काय, तर एका पॉझिटिव्ह चार्जला जास्तीत जास्त व्हेलॉसिटी किंवा जास्तीत जास्त कायनेटिक एनर्जी मिळवून द्यायचं काम करतो. मग काय बघितलं होतं आपण, तो 2D मध्ये ठेवलेला होता. त्याला मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघं जण पण अप्लाय केलेले होते. सो दोघांच्यामुळे तो काय करत होता, फिरत होता. फिरायचं कोणामुळे, इलेक्ट्रिक फील्डमुळे, आणि स्पायरल पाथमुळे तो मॅग्नेटिक फील्डमुळे तो स्पायरल पाथमध्ये तो फिरत होता. सो ह्या दोघांच्यामुळे त्याला फिरत 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 हाय कायनेटिक एनर्जी मिळत होती आणि तो बाहेर पडत होता. सो ॲप्लिकेशन काय झालं की एखाद्या टार्गेटवरती आपल्याला जर हायेस्ट पॉझिटिव्ह चार्ज हिट करायचा असेल, ओके, ट्रिमेंडस एनर्जीनं बाहेर काढायचं असेल, तर त्यासाठी आपण सायक्लोट्रॉन वापरला होता. सायक्लोट्रॉनमध्ये फॉर्म्युले कुठले कुठले लक्षात ठेवायचे, सायक्लोट्रॉनमध्ये टाइम पिरियडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, दोन्ही डीचा. एक डीचा म्हटलं की हाफ करायचं, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, रेडियसचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, व्हेलॉसिटीचा आणि कायनेटिक एनर्जीचा. लक्ष देते, सगळे फॉर्म्युले आपण बेसिक बघितले होते. त्यातला रेडियस, व्हेलॉसिटीचा, रेडियसचा, फ्रिक्वेन्सीचा आणि टाइम पिरियडचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट होता. सो ते फॉर्म्युले आपल्याला फक्त इथं व्यवस्थित पाठांतर त्याचं करावं लागेल. थेरीमध्ये आपण ते नीट बघितलेलं आहे, फक्त ते तुम्ही समराईज करत असताना हे फॉर्म्युले सगळ्यांनी
व्यवस्थित लिहून ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतर आपण एखाद्या वायरवरचा मॅग्नेटिक फोर्स बघितला होता. मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू BIL sin θ. आठवतंय का मला? आपण एक एक्झाम्पल पण त्याच्यावरचं डिस्कस केलं. F इज इक्वल टू BIL sin θ. तिथं तेच आपण वेक्टरच्या फॉर्ममध्ये F बार इज इक्वल टू IL बार क्रॉस B बार असं पण लिहित होतो. म्हणजे लेंथमध्ये आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये किती अँगल असणं अपेक्षित आहे? तर 90 डिग्री असणं अपेक्षित आहे. सो F इज इक्वल टू BIL sin θ. हा सुद्धा एक मॅग्नेटिक फोर्स आहे जो की एका कंडक्टरवरती ज्याच्यामधनं करंट पास होतोय त्याच्यावरती ऍक्ट होतो. नंतर आपण टॉर्क बघितला होता. टॉर्क आठवतंय? टॉर्क इज इक्वल टू डेफिनेशन काय असतं ऍक्च्युली? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इक्वल अँड अपोजिट फोर्सेस म्हणजेच टॉर्क ना. ओके. सो टॉर्कची पण डेफिनेशन. आणि आपण मुव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर बघितलं होतं. सो मुव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर मध्ये जो काही टॉर्क होता तो किती होता? तर NBIA. आठवतंय? तो मॅक्सिमम टॉर्क होता NBIA. पुढं साइन थिटा होतं पण शेवटी साइन थिटा आपल्याला 90 डिग्री घेतला होता. साइन 91 होतं. म्हणून मेन फॉर्म्युला काय झाला? NBIA. सो टॉर्क मॅक्सिमम कधी असतो बघा? साइन थिटा जर 1 असेल म्हणजेच थिटा 90 डिग्री असेल तर टॉर्क मॅक्सिमम असतो. म्हणजे ते मॅग्नेटिक फील्ड लाईक असं होतं ना हॉरिझॉन्टल, आणि तो मॅग्नेट होता असा, किंवा ती कॉईल अशी होती. सो जेव्हा कॉईल लेंथची कॉईल असेल किंवा कॉईल असेल ही जर मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल तरच आपण काय म्हणूया की तिथं ऍक्ट होणारा टॉर्क हा मॅक्सिमम आहे. जर पॅरलल झालं टॉर्क 0 होतो, कारण पॅरलल झालं की अँगल एकतर 0 होतो किंवा एकतर 180 होतो. सो साइन 0 किंवा साइन 180 किती असतं? 0 असतं. त्यामुळे कुठलाही टॉर्क ऍक्ट होत नाही पॅरलल केसमध्ये. पण ते जर परपेंडिक्युलर केस बघितला, मग ती 90 डिग्रीची असेल किंवा 270ची असेल, तर परपेंडिक्युलर केसमध्ये मात्र काय होतं? अँगल 90 डिग्री होतो किंवा 270 होतो. म्हणजे साइन फंक्शन ऍक्टिव्ह होतं आणि तिथं असलेला फोर्स हा एकतर पॉझिटिव्हली मॅक्सिमम ऍक्ट होतो टॉर्क हा, किंवा निगेटिव्हली मॅक्सिमम ऍक्ट होतो. सो टॉर्क इज मॅक्सिमम फॉर द परपेंडिक्युलर केस ओनली, नॉट फॉर पॅरलल. ओके. आपण नंतर फायचा फॉर्म्युला बघितला होता. आठवतंय? NBA अपॉन K इंटू I. ओके. फाय म्हणजेच अँगल ऑफ डिफ्लेक्शन किंवा थिटा म्हटलं तरी सुद्धा चालतं. सो थिटा आणि करंट मधलं रिलेशन काय आपल्याला मिळालं होतं? तर डायरेक्टली प्रोपोर्शनल मिळालं होतं. सो थिटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. म्हणजे एक लक्षात ठेवा की मुव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर मध्ये जेवढा करंट जास्त तेवढं डिफ्लेक्शन जास्त, जेवढा करंट कमी तेवढं डिफ्लेक्शन कमी. साहजिकच आहे ना. डिफ्लेक्शन म्हणजे तो पॉइंटर आहे तो मूव्ह होतोय बघा. ओके. मग तो पॉइंटर मूव्ह कशावरती होणार आहे? तर डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ द करंट. लक्षात आलं? सो ते फक्त रिलेशन लक्षात ठेवा. थिटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. साधं सोपं एक्झाम्पल, आपण जर टू व्हीलरवरनं जात असेल तर आपण स्पीड वाढवलं तर तो काटा जो आहे स्पीडचा तोही वाढतो. स्पीड कमी केली की पुन्हा काटा कमी येतो. स्पीड वाढलं की पुन्हा काटा वाढतो. मग आपण म्हणूया की स्पीड म्हणजे करंट आहे आणि तो निडल डिफ्लेक्ट होते म्हणजे अँगल ऑफ डिफ्लेक्शन आहे. सो जेवढा करंट वाढला तेवढं डिफ्लेक्शन जास्त झालं, जेवढा करंट कमी तेवढं डिफ्लेक्शन कमी. देअरफॉर अँगल ऑफ डिफ्लेक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट म्हणायचं. नेक्स्ट आपण पोटेन्शियल एनर्जीचा एक फॉर्म्युला बघितलेला आठवतोय का बघा? पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॅग्नेट डायपोलवरती पोटेन्शियल एनर्जी मायनस MB कॉस थिटा बघितलं होतं. मी तुम्हाला केसेस पण सांगितले होते की पोटेन्शियल एनर्जी म्हणजे रेस्ट मॅग्नेट. मग मॅग्नेट रेस्ट कसा असतो? नॉर्थ आणि साऊथला रेस्ट असतो. मग तो फिरवून बघूया आपण, 90 फिरवूया किंवा 180 फिरवूया. ओके. त्याची कायनेटिक एनर्जी वाढते म्हणजे पोटेन्शियल कमी होते. सो आपल्याला पोटेन्शियल एनर्जी घ्यायची असेल तर रिव्हर्स कंडिशन घ्यावी लागते. म्हणजे जो क्लॉकवाईज फिरतोय तो अँटी क्लॉकवाईज घ्यायला लागतो, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे असं आपण म्हणतो. आपण 3 केसेस बघितल्या होत्या. एक पोटेन्शियल एनर्जी जास्त हॉरिझॉन्टल होता, एक पोटेन्शियल एनर्जी 0 आणि पुन्हा हॉरिझॉन्टल होता, त्याला पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह असं बघितलं होतं आपण. क्लॉकवाईज फिरवलेला आठवतंय का बघा? सो पोटेन्शियल एनर्जी. नंतर बायट-सावर्ट्स लॉ बघितला. बायट-सावर्ट्स लॉ काय सांगतो की एका पर्टिक्युलर वायर किंवा एका पर्टिक्युलर शेपमधनं जर करंट पास होत असेल तर त्याच्यामधलं आपण एका स्मॉल लेंथमुळं त्याच्या बाजूला असलेल्या पॉईंटवरचं मॅग्नेटिक फील्ड फाइंड करू शकतो. म्हणजे B बार इज इक्वल टू μ0 अपॉन 4π आयडियल साइन थिटा अपॉन r². ही त्याची स्टेटमेंट होती. सो बायट-सावर्ट्स लॉ आणि त्याचे आपण ॲप्लिकेशन्स बघितले होते. ॲप्लिकेशन्समध्ये स्ट्रेट कंडक्टरचं एक ॲप्लिकेशन बघितलं होतं.
सर्क्युलर लूपचं एक ॲप्लिकेशन बघितलं होतं. नंतर आपण बघितलं की दोन पॅरलल कंडक्टर्स असतील तर त्यांच्यामध्ये असलेला फोर्स. ओके, इफ टू कंडक्टर्स आर पॅरलल देन द फोर्स बिटवीन दिस टू कंडक्टर फोर्स इज काय होतं बघा, दोन केसेस कशा होत्या, जर सेम डायरेक्शनला करंट असेल तर फोर्स कसा होता, अट्रॅक्शन होता. जर अपोजिट डायरेक्शन असेल तर फोर्स कसा होता, रिपल्शन होता. सो आपण फोर्स पर युनिट लेंथचा एक फॉर्म्युला बघितला होता. सो फॉर्म्युला काय होता, फोर्स पर युनिट लेंथ इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 2 पाय I1 I2 अपॉन डिस्टन्स स्मॉल टी. आठवतंय का बघा. नंतर त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले होते आपण, त्या रिलेटेडच. मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्कल, मगाशी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं म्यू 0 अपॉन 2 I अपॉन R. आणि आपण बघितलं होतं की नंबर ऑफ टर्न्स असतील तर काय करायचं, फक्त करंटला n मल्टिप्लाय करायचं. लक्षात ठेवा, नंबर ऑफ टर्नचा कन्सर्न तिथं आला तर जिथं आय दिसतो ना त्या आयला फक्त n मल्टिप्लाय करायचं. कारण नंबर ऑफ टर्न्स जर आल्या तर करंटची व्हॅल्यू तेवढ्या पटीनं वाढते. नेक्स्ट, अँपियर्स लॉ बघितला होता. अँपियर्स लॉ काय सांगतो, तर लाईन इंटिग्रल घ्यायचं. जो काही अँपेरियन लूप आहे, अँपेरियन लूप म्हणजे काय, तर एखादा कंडक्टर असेल तर त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर ते मॅग्नेटिक फील्ड अँपेरियन लूपनं दाखवलं जातं किंवा अँपियर लूपनं दाखवलं जातं. तर त्याचं लाईन इंटिग्रल घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ किंवा लाईन इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू 0 इंटू आय, मॅग्नेटिक परमिएबिलिटी टाइम्स द करंट फ्लोईंग थ्रू द पर्टिक्युलर शेप. हा तो अँपियर्स लॉचा फॉर्म्युला होता. अँपियर्स लॉवरनं आपण दोन महत्त्वाच्या केसेस बघितल्या होत्या, तीन बघितल्या होत्या ॲक्च्युली. एक आपण स्ट्रेट कंडक्टरची बघिटली होती. ओके, त्या स्ट्रेट कंडक्टरमध्ये पुन्हा एक सेंटर ऑफ सर्क्युलर कॉईल आणि n नंबर ऑफ टर्न्स बघितलं होतं. नंतर महत्त्वाचे दोन, एक सोलेनॉइड आणि एक टोरॉइडचं रिलेशन बघितलं होतं. आठवतंय, तर टोरॉइडसाठी आणि सोलेनॉइडसाठी फॉर्म्युला तसा सेम मिळाला होता, बी इज इक्वल टू म्यू 0 स्मॉल n इंटू आय. फक्त स्मॉल n ची व्हॅल्यू काय बदलते बघा, स्मॉल n हा कॅपिटल n अपॉन l राहतो कुणासाठी, सोलेनॉइडसाठी, आणि स्मॉल n हा कॅपिटल n अपॉन 2 पाय r राहतो कुणासाठी, टोरॉइडसाठी. सो ह्या एक दोन केसेस आपण त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. सो हे सगळं अँपियर्स लॉचे ॲप्लिकेशन्स होती, स्ट्रेट कंडक्टर असेल किंवा सोलेनॉइड असेल किंवा टोरॉइड असेल. लक्षात येते. सो जसं बघितलं तर फॉर्म्युलेज भरपूर आहेत त्याच्यामध्ये, पण सगळे एकमेकांच्या वरती रिलेटेड आहेत, सगळे एकमेकांच्या वरती डिपेंड आहेत. थोडंसं काय करायला लागेल की ह्याचं एक समराईज पेज जे आहे, माझ्याकडं जे बुक आहे त्याच्यामधलं मी समराईज पेज देतो वाटल्यास तुम्हाला, त्याचा एक फोटोग्राफ तुमच्याकडे देतो. तर ती जी समरी आहे ती तुम्ही त्या टॉपिकच्या शेवटी व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे ते समराईज होतं, रिमेंबर होतं. तेवढं जरी बघितलं तरी सगळे फॉर्म्युलेज लक्षात येतं. आणि एक लक्षात ठेवा की हे सगळे फॉर्म्युले जर तुम्हाला माहीत जरी असतील तर इथंच तुम्हाला 70% एक्झाम्पल सॉल्व्ह झालेले असं मी म्हणेन. राहिलेला 30% पार्ट काय आहे, तर गिवन पॉईंट्स कन्सिडर करणे आणि ते सॉल्व्ह करणे. त्यामुळं 70+30 म्हटलं की हे जवळपास तुमचं इथं एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जातं. पण त्यासाठी फॉर्म्युला आणि ती कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही अजून एक समरायझेशनचा पॉईंट असा करा की टॉपिक डिवाइड करा. पहिल्यांदा फोर्स, नंतर बायट सावर्ट्सला डिवाइड करा, अँपियर्स लॉला डिवाइड करा, ओके, MCG मुव्हिंग कॉईल गॅलॉमीटरला डिवाइड करा. अशा एक 4 ते 5 पॉईंट्समध्ये हा टॉपिक डिवाइड करायचा आणि लक्षात ठेवायचं की पहिला पार्ट हा आहे या टॉपिकचा, दुसरा पार्ट हा आहे, तिसरा पार्ट हा आहे, आणि त्याचे हे फॉर्म्युले आहेत. डेफिनेटली सगळे फॉर्म्युले आठवतात आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह होतात. त्यामुळे तुम्ही जर हे अशा पद्धतीनं केलं तर ते जास्त सोपं जाईल असं मला वाटतं. ओके, सो आपण मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंटची सगळी थिअरी बघितलेली आहे. मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंटचे सगळे न्यूमरिकल्स आपण डिस्कस केले. आपण प्रत्येक टॉपिक वाईज MCQ सुद्धा डिस्कस केलेले आहेत. जवळ डिस्कशनचेच MCQज आपले 50 to 60 झाले. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट पण दिली 50 मार्कची. आज वेल अजून मला एक DPP तुम्हाला ह्या टॉपिकवरचा द्यायचा आहे, तो मी आधी देणं अपेक्षित होतं पण तो राहिलेला आहे. सो तोही मी तुम्हाला जवळपास 100 क्वेश्चनचा DPP देणार आहे. कारण हे सगळं जर तुमच्याकडे मटेरियल असेल आणि हे सगळं जर तुम्ही सॉल्व्ह केलेलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला याच्यावरचा कुठलाही CETचा क्वेश्चन असेल तो सॉल्व्ह हा होणारच आहे. कारण एवढं सगळं प्रॅक्टिस जर तुम्ही केलं तर याचा फायदा तुम्हाला त्या एक्झामसाठी होईल. सो आपण आज इथं थांबूया. हा मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट टॉपिक सगळा संपलेला आहे असं मी जाहीर करतो. याच्यामध्ये जर काही शंका असतील तर मला डेफिनेटली तुम्ही विचारा. कारण आपण पुढच्या लेक्चरपासून पुढचा टॉपिक मॅग्नेटिक मटेरियल जो आहे, जो की याच्याशी रिलेटेड आहे, याच्या पुढं तो टॉपिक आपण सुरू करणार आहोत.
तर त्या टॉपिकचे जे काही DPP किंवा MCQs असेल ते मी तुम्हाला आधी द्यायचा प्रयत्न करेन. आता थोडंसं लेट झालेलं आहे माझ्याकडनं DPP द्यायला, पण तुमच्याकडे प्रॅक्टिस क्वेश्चन सगळे आहेत, हे न्यूमेरिकल सगळे आहेत, टेस्टचे क्वेश्चन सगळे तुमच्याकडे आहेत. त्यामुळं तेवढ्याचा जरी अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला तरी सुद्धा ते भरपूर आहे. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरला एक नवीन टॉपिक घेऊन, नवीन कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत